हॅलो हॅलो पप्पू सकपाळ झालं पप्पू सकपाळ परवाना होतो आज द्या द्या विनंती तुम्हाला ज्ञानी श्रोते जन तुम्हाला पण तुम्हाला पण तुम्हाला पण तुम्हाला पण तुम्हाला विनंती तुम्हाला ज्ञानी श्रोते जन द्यावे तुम्हीच या लेकराला दान अहो विनंती तुम्हाला ज्ञानी श्रोते जन द्यावे तुम्हीच या लेकराला दान हा तेव्हा तर अहो अखंडित यशाचा दिवा यशाचा दिवा मग घडावी सेवा घडावी सेवा घडावी सेवा घडावी सेवा तुमची दुआ
सचिन घडावी सेवा घडावी सेवा घडावी सेवा घडावी सेवा आणि म्हणून माझ्या आई बापांची सेवा घडावी, माझ्या या भैरी देवीची, माझ्या कोटेश्वरीची आई मानाईची, आई सोलाईची सेवा घडावी. थोडासा लेट आहे पण थेट आहे म्हणून म्हणतोय झाला आहे उशीर तरी जबाबदारी मोठी आहे. झाला आहे उशीर तरी जबाबदारी मोठी, करून संकटावर मात आज आलोय आई तुझ्यासाठी, आलोय तुझ्यासाठी. मद्रास घ्यायचं का वाऱ्यावर टाकायचं हे तुझा तू विचार कर. तुझ्या दरबारा आज दुसऱ्यांदा पुन्हा एकदा कार्यक्रम करतोय. 25-20 वर्षापूर्वी याच मंदिरामध्ये फार सुद्धा मंदिर होतं मित्रांनो, आणि 5 प्रश्न फोडून सचिन बोय या ठिकाणी गेला होता. ती ढाल अजून अंबाई गावातली माझ्या गावात आहे. तुम्हाला बरोबर असेल तर बिंदास बघायला या. ती ढाल माझ्या अजून गावात आहे. याच अंबाई गावातून याच मंदिरातून 5 प्रश्न फोडून गेलो. 5 प्रश्न आणि आज 20 वर्षाने माझ्या माय माऊलीची न्याय दर्शन तुझी सेवा तुला करून घ्यायची आहे. तुझ्या शरण आलेलं आहे म्हणायचं आहे का? अंबाई गावाच्या ग्रामस्थांनी पुन्हा एकदा या आजाद कलावंताला ही सेवेची संधी मित्रांनो दिली आहे. मी माझ्या अनेक कार्यक्रमात सांगत असतो या संधीचं सोनं करण्याचा माझा प्रयत्न असेल. मी कमरेच्या खाली बोलणार नाही, बुवांना अरेतुरे करणार नाही, बुवांना अपशब्द वापरणार नाही, माझ्या देवी देवतांची विटंबना करणार नाही, पण मनोरंजन तुमचं मात्र निश्चितपणे होऊन जाईल एवढी गॅरंटी देतोय. एवढी गॅरंटी देतो. माझ्या मायबाळांची मान खाली जाईल असं वक्तव्य माझ्याकडून होणार नाही, पण मनोरंजन मात्र तुमचं करून जाणार यात काही शंका नाही. कार्यक्रमाची सुरुवात करतो. याच्या कार्यक्रमाला उपस्थित या गावचे सरपंच, या गावचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, या गावचे सचिव, खजिनदार सर्वांना मानाचा मुजरा करतो. या गावचे या कार्यक्रमाला उपस्थित या पंचगोष्ठी शाळेत मंडळी असतील
त्यांनाही मी शाहिरी मानाचा मुजरा करतो. जास्त नाव कोणाचे घेत नाही, वेळ झालेला आहे. मलाही कल्पना आहे, मी त्याच्याबद्दल पुन्हा एकदा पुनश्च दिलगिरी व्यक्त करतो मित्रांनो. कारण बघा, प्रपंच आहे, परमार्थ आहे, नोकरी आहे, व्यवसाय आहे, सगळ्या गोष्टी आहेत आणि या सगळ्या गोष्टीवर मात करून या ठिकाणी पोहोचलेलो आहे. तुमची सेवा करण्याचे मनापासून प्रयत्न करेन, फक्त तुमची सर्वांची साथ असावी एवढी तुम्हाला सर्वांना विनंती करतो. जायचं नाही कोणाची बात, तुमची मान खाली घालून देणार नाही, माझा अपशब्द जाणार नाही एवढी गॅरंटी देतो. आणि माझे प्रतिस्पर्धी शाहीर आहेत जे माझ्या जोडीला आहेत, तर फार सुंदर गायन, सुंदर संगीत, सुंदर वाद्य, स्वतः गायक आहेत, स्वतः वाद्यकार आहेत, स्वतः संगीतकार आहेत. रायगडचे थोडक्यात टायगर आहेत, मी बोललेलो आहे परवा. रायगडचे टायगर आहेत, पण वाघाची मावशी काय सचिन बाबा म्हणतात, त्या वाघाची मावशी काय मावशी. वाघ सगळ्या वाघ कोणाला घाबरत नाही, पण मावशीच्या नादाला लागत नाही. त्याची मावशी आहे वाघाची, तिच्या नादाला वाघ कधीच लागत नाही. रायगडचे टायगर आहेत, असू द्या, त्यांनाही मानाचा मुजरा करतो. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित मित्रांनो, सचिन बुवाचं एकट्याचं हे साम्राज्य नाही आहे. माझे सर्व संपूर्ण कलाकार, माझी शाखा, माझी टीम संपूर्ण त्यांना सगळ्यांना हे श्रेय आहे. हे माझं एकट्याचं श्रेय नाही. त्याचप्रमाणे मित्रांनो, जी मला माणसं मिळाली, जी मला लोक मिळाली, फार मला चांगल्या मार्गाला नेणारे लोक मिळाले, सन्माननीय त्या ठिकाणी राजशेख मोरे, विकासशेठ चव्हाण आहेत, माझे सत्यवंतदादा निगम आहे, त्याचप्रमाणे गणेशदादा सुर्वे आहे, माझे वाद्यकार अपूर्व झाडेकर आणि शुभम सुतार. यांना माझं असे इंस्टाग्रामला बघत जा. त्याचप्रमाणे राज्य मास्टर आणि सागरदा कांबळे आहेत. त्याचप्रमाणे बरेच वर्षानंतर मित्रांनो पुन्हा एकदा हा आवाज तुमच्यापर्यंत घुमणार आहे. निश्चितपणे 8 तारखेच्या काळामध्ये बघा, महेश लवंदे पुन्हा एकदा या कार्यक्रमामध्ये तुम्हाला वाजवताना पाहायला मिळेल. आज वेळ कमी होता तरी सुद्धा दादांनी या ठिकाणी शब्दाचा मान राखला. पुन्हा एकदा प्रभादादा तुमचे मनोहर, तुम्हालाही मानाचा मुद्दा आणि हा सुंदरचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतायत. या ठिकाणी 9 दिवस माझा आवाज टिकवण्याचं ज्यांनी काम केलं यावर्षी आमचे पदादादा तुम्हाला कधीच दिसू शकत नाही. तुम्हालाही मानाचा आवाज तुम्हाला सर्वांना मानाचा मुजरा करून जास्त वेळ न घेता कार्यक्रमाची सुरुवात करतो. म्हणायचं आहे का बक्षीस आले घेतो. आई बहीण कोटेश्वरी देवीचं गाणं झालं पाहिजे. कृष्णा गायकर दादांच्या माध्यमातून या ठिकाणी 100 रुपयांचं भारदार पारितोषिक. ऐका काय म्हणतो, या ठिकाणी बरेचसे मंडळी आहेत, थोडंसं नाव घेतोय. पहिलं गाणं घेऊया, एक माझ्या आदिमायेचं. माझ्या आदिमाया मी श्रेष्ठ करणार हेच भांडण आहे. गोवाड्याचा शिवशंकर श्रेष्ठ करायचा आहे हेच आमचं भांडण आहे आणि तेच भांडण राहणार. माझ्या आदिमाया मी माझ्या स्तवनात श्रेष्ठ करतोय म्हणायचं आहे काय म्हणा.
पाहिजे वंदन गुरुला आधी केलेच पाहिजे सर्वस्व तयाला हे वाहिलेच पाहिजे जर सार्थक जीवनाचे जर सार्थक जीवनाचे झालेच पाहिजे तर शरण सद्गुरुला आधी गेलेच पाहिजे सदा लाल माझे कलगी निशान लहरी बाळा नाथा दिले छाया गुणाची दामाजींची गुणाची पिखान ज्ञानमूर्ती विष्णू परशुराम अहो मिळवीला मान आणि म्हणून हा मानाचा मुजरा माझा आपण स्वीकारतो तुम्हाला प्रेमान सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी म्हणून माझी पहिली वंदना माझ्या आंबळे गावच्या माझ्या रामदेवला म्हणायचं याला माहिती नाही काय गाणार आहे हे गाणं ते गाणं आहे का ते पण घेणार माहिती आहे श्रीदेवी भैरी कोटेश्वरी या ठिकाणी मित्रांनो माझे परम मित्र सर्वांनी भिकाजी भाऊ भोळ या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आहे खास फार लांबून आले मित्रांनो आणि हा कार्यक्रम पाहण्यासाठी आणि मृदुभाषी आणि फार नमन त्यांचं लेडीज नमन आहे फार प्रसिद्ध आहे आणि शक्तिपुराचे चांगले गायक आहेत चांगले लेखक आहेत कवी आहेत या कार्यक्रमाला उपस्थित आहेत सर्वप्रथम हा कार्यक्रम गावाने मला पोहोचवला पण निश्चितपणे सर्वांनी या गावचे शक्तिवाले शाहीर सर्वांनी मंगेशदा यादव यांनाही या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा बबलूदादा सचिनदादा सकपाळ यांनाही मी मानाचा मुजरा करतो या गावचे सर्वांना अध्यक्ष उपाध्यक्ष मजेदार सेक्रेटरी सर्वांना मानाचा मुजरा करून पहिली मानवंदना माझ्या आईच्या चरणी म्हणायचं श्रीदेवी भैरी कोटेश्वरी मानाई झोलाई आलो तुझ्या द्वारी श्रीदेवी भैरी कोटेश्वरी मानाई झोलाई आलो तुझ्या दारी तुझ्या भक्ताला वरदान दे या तुझ्या दासाला आई वरदान दे आशीर्वाद राहू दे या लेकरावरी तुझ्या भक्ताला वरदान दे आशीर्वाद राहू दे या लेकरावरी
तुझा भक्ताला वरदान दे आशीर्वाद राहू दे या लेकरावरी तुझा भक्ताला वरदान दे आशीर्वाद राहू दे या लेकरावरी तुझा वरदान दे आशीर्वाद राहू दे या लेकरावरी तुझा भक्ताला वरदान दे आशीर्वाद राहू दे या लेकरावरी माया तरी चक्र छाया भरोसा तुझ्यावरी भरोसा तुझ्यावरी सुखवी तो माता तुझ्या चरणी आता इच्छा ही करना पुरी इच्छा माझी करना पुरी रूप पाहिन डोळे भरून मी तुझे विचारे हो तुझ्या भक्ताला वरदान दे आशीर्वाद राहू दे या लेकरावरी तुझ्या भक्ताला वरदान दे आशीर्वाद राहू दे या लेकरावरी तुझ्या भक्ताला वरदान दे आशीर्वाद राहू दे या लेकरावरी पदरात देना
आशीर्वाद राहू दे या श्री गजानन गावदेवी बोल शक्ती अखंड सदा लाल घराण्याचा गुरुवर्य गुणाची रामाची विष्णू परशुराम हरी केदारनाथ मंडळ शिवखुर्दवाल्यांचा छत्रपती शिवाजी बजरंग गणपती बाप्पा ढोलकीपट्टू शिवम सुतार यांना विश्वकर्मा सेवा मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय बाबू सुतार यांच्याकडून 101 रुपयाचं बहादर पारितोषिक ढोलकीपट्टू शिवम सुतार यांना राकेश पांचाळ यांच्याकडून 101 रुपयांचं बहादर पारितोषिक आहे ढोलकीपट्टूसाठी याला हा पण दुसरा बसला याला पण इकडे पण द्या थोडंसं मध्ये मध्ये या केलं की मला पण बरं वाटतं असं आहे का त्याचप्रमाणे मित्रांनो त्यांनी मला सांगितलेलं आहे बघा बरीचशी मंडळी हे सचिन बुवाचं नाव आहे ना आज ते काय असेल बारीक सुरी आपली तुम्ही काय म्हणत असाल मानत असाल मी मोठेपणा करत नाही पण ही माझी फार या लोकांचा फार मोठा त्यामध्ये मोलाचा वाटा आहे माझे संगीतकार सर्व कलाकार माझे जवळजवळ 15 वर्ष माझ्याकडे 15 वर्ष मी जेव्हापासून
त्या गावामध्ये कामाला लागलं. 2008 साली 15 वर्ष सेवा केली. 15 वर्ष तिकडून मग परीक्षा पास होऊन आता 3 वर्ष मुंबई जीपीला कार्यरत आहे. ही बरीचशी मंडळी मित्रांनो जशी आहेत. राजेश आमच्या मोने मला आज किती माझ्यापेक्षा वयानं ज्ञानाला बुद्धीनं सगळ्या बाबतीत मोठे आहेत, पण आज बक्षीस पुढे बघा खाली बसलीत माझे का मान आहे मित्रांनो. ह्यामुळं मी मोठा झालो मित्रांनो. आणि तसेच या ठिकाणी आमच्या मंडळाचे आधारस्तंभ सर्व मित्रांनो. रागाने बोलतात, आव्हानं बोलतात, तोंड फटकळ आहे, पण तेवढाच मायेचा झरा आहे, प्रेमाचा झरा आहे मनामध्ये. विकास चव्हाण या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित आहेत. 500 रुपयांचं भागवत प्रात्यक्षिक वर्गासाठी देऊन खास करून बापाला आहे म्हटलंय. बापाला टेन्शन घ्यायचं नाही. कुठं असणार मला आणि ऐका याच अंबाई गावातील 2 सुपुत्र ज्यांनी अंबाई गावाचं नाव संपूर्ण महाराष्ट्राचं कोकणात संगीत क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवला, त्यांचं मार्गदर्शक व आधारस्तंभ श्री काटाळे सर गुरुजी यांचे सर्वात मोठे चिरंजीव कुमार पंकज तुकाराम काटाळे, उत्कृष्ट गायक, संगीतकार, गीतकार. त्याचप्रमाणे श्री काटाळे गुरुजी यांचे छोटे चिरंजीव ड्रमसेट प्लेअर आणि ऑक्टोपॅड वादक व संगीतकार कुमार प्रणव तुकाराम काटाळे या दोन्ही संगीतकार या आंबेगावच्या या कलगीतोरा कार्यक्रमामध्ये मित्रांनो कार्यक्रम सादर करीत आहेत. बऱ्याच याच्यामध्ये आपण युट्यूबच्या माध्यमातून पाहत असाल. याचा सर्व आम्हालाही सारखा अभिमान मित्रांनो आहे. पंकज काटाळे यांची प्रत्येक वर्षाची गणपतीची गाणी मित्रांनो सर्वजण आपण पाहता हिट आहेत गाणी. गणपतीची गाणी मिलियन आणि करोडोमध्ये रसिक प्रेक्षक पाहत असतात. अशा 2 संगीतकारांना मनाचा मुलगा. त्याचप्रमाणे त्यांचा व्हॉट्सअप जो ग्रुप आहे पंकज आणि प्रणव काटाळे खेड यांच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या वतीने मला 500 रुपयांची देणगी आलेली आहे. म्हणजे अगदी मी सरळ मनाने सरळ हस्ते स्वीकार करतो मित्रांनो. मी आता बाकीच्या गोष्टी काही बोलत नाही, ते तुम्हाला माहिती असेल की वेळाला सुरुवात होतोय म्हणायचं आहे काय लक्ष असू दे. हो वेरळची 27 तारखेची गाणी 28 तारखेला सकाळी गायली नाही. 28 तारखेची गाणी इथं मंडळी आली असती, आज गाणार नाही. सचिन बुवा म्हणतात मला लक्षात ठेवा. प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न असतो. परवा सांगा हिट आहे माझा, हिट गाणं आहे यंदाचा. ऐकतो थोडासा मकडा आणि देतो बघा फक्त पहिले शेर ऐका. बांधून पायी घुंगूरवाले भेटाया ती मायेला कैलासावर निघाले. गणपती आपण भावले ना भावले आणि गणपती तुम्हाला भावलं की कसं वाटतं? मूर्तीचं फक्त विसर्जन होतं, गणरायाचं विसर्जन कधी होत नाही. अनेक वेळा सांगितलं येतचा असा आधी कधी बरं वाटतं दादा तुम्हालाही मला समजलं. आणि आज अजिबात लपडणाव चालणार नाही. दादांनी मला संजय दादाने मला शब्द दिला आज जर आले नाही तर कार्यक्रम 8 तारखेला कॅन्सल नको पैसे नको पैसे. ऐका ते मला बोलले आज त्यांनी मला शब्द दिला नाहीतर मी 8 तारखेला पोहोचत नाही. तुम्ही काळजी करू नका, मी येणारच नाही 8 तारखेला. तुम्ही काय सुखीत येणार नाही. सन्मान्य तालुकाध्यक्ष सचिन दादा धाडे यांचा वाढदिवस आहे आणि माझा कार्यक्रम ठेवलाय. जोडीला बहुतवाला भाऊ होतं पण ते आपलं नाही भेटलं मला. त्यांना आज देतो ऐका देतोय नादोदांच्या आवश्यक. बांधून पायी घुंगूरवाले 27 तारखेची गाणी आज नाही, 28 ला नाही गायली. 28 ची गाणी आज 1 तारखेला नाही गाणार. सचिन बुवा म्हणतात मला ऐका म्हणून म्हणतो. बांधून पायी घुंगूरवाले भेटाया ती मायेला कैलासावर निघाले. 7 दिवस आमच्या यंदा गणपती 7 दिवसाचा होता. मग गणपती भावाला ऐका 7 दिवस आमच्या ते घरात राहिले.
अरे निरोप तुला देताना माझे पालावले डोळे म्हणून ऐका विषय मी परवा लावलाय. मी सगळ्यात बोलता बोलून गेलोय म्हणतो हाच गण लावणार आंबोयात जाऊन. सगळ्यातली मंडळी कोण आले असते कार्यक्रम बघायला जे होते हा कोण असं तर पुढी बुक करा तसं तर राहा तसं ऐकलं युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही ऐकलं असेल म्हणून म्हणायचं काय बघा. तुझ्या कृपेने आज उतरलो आहे उभा मी बाप्पा रानात. अरे तुझ्या कृपेने आज उतरलो आहे उभा मी बाप्पा या रानात. या नवरात्रीच्या सणात गणा तुझी आठवण येते मना. तुझ्या कृपेने आज उतरलो उभा मी बाप्पा रानात. तुझ्या कृपेने आज उतरलो उभा मी बाप्पा रानात. या नवरात्रीच्या सणात गणा तुझी आठवण येते मना. या नवरात्रीच्या सणात गणा तुझी आठवण येते मना. या नवरात्रीच्या सणात तुझी आठवण येते मना. या नवरात्रीच्या सणात गणा तुझी आठवण येते मना. चतुर्दशीला निरोप दिला गेला भेटाया दिवाळीला. गेला भेटाया दिवाळीला. गेला भेटाया दिवाळीला. दुःख पारय होतय मनात. दुःख पारय होतय जीवाला. किती आनंद झाला कैलासाला. किती आनंद झाला कैलासाला. मंगल मूर्ती तुझी बिकोरले काळजाच्या या घनात. मंगल मूर्ती तुझी बिकोरले काळजाच्या या घनात. या नवरात्रीच्या सणात गणा तुझी आठवण येते मना. या नवरात्रीच्या सणात गणा तुझी आठवण येते मना. या नवरात्रीच्या सणात गणा तुझी आठवण येते मना. या नवरात्रीच्या
रात्रीच्या सदा गणा तुझी आठवण येते मला. असा आधीमध्ये येत जा येत जा. अरे वा मित्रांनो खरं फार सांगायला अभिमान वाटतो. 11वी 12वी प्रमोद घोटर, पांडुरंग घोटर आहे का नाही, बरोबर ना. हा किती वर्षात भेटलाय माहितीये का तुम्हाला. हा 12वी नंतर आज पहिल्यांदा चोर भेटलाय. चोर माझा असू दे, पैशाची अपेक्षा आईच्या घराची देतो. हा माझा वर्गमित्र 11वी 12वी सायन्सला आहे ना. आज किती वर्षाने भेटलाय. या गावातली बरीचशी मुलं आहेत मला वाटते. आता ते बोलत नाही, सप्पा सुद्धा आहे ना, मुली सुद्धा होत्या, बोलत सुद्धा आहेत भरपूर. आता बोलत आहे किती वर्षाने मला भेटला काय म्हणजे सो. आणि कुठे आहे बघा लपून, किती वेळ लपून बसलाय, किती वाजता आलोय लपून बसला. उशिरा झालं, लेट आलोय पण थेट आलोय दादोदांच्या माध्यमातून. दादोदा 500 रुपये परवा 27 तारखेला 500 ती एकदा अनाउन्समेंट केली. आता पुन्हा एकदा 500 रुपये अनाउन्समेंट करतोय. 8 तारखेला माझी बारी आहे, सुट्टी नाही आहे. असाच लेट येईन पण थेट येईन. माझी काय करायची. सामान्य लांजातला रेडा आणले झुलायला. रायगडाचा फरक काय, लांजात आणले रेडा झुलायला. तरी हा पेडचा रेडा काय ऐक. परत पुन्हा एकदा 27 ला दिले 500. आज परत 500 संधी लोक कुठे आहेत फक्त सांगा. हा आणि म्हणून तुम्हालाही मनाचा मुद्रा गवळत बघा. परवा शायरांना सुंदर विषय दिला. परवा शीट डाऊन 2 मिनिटं द्या. परवा सुंदर विषय दिला शायरांना. ऐका गदत बघा म्हणून म्हणतो त्याला प्रेमाची भाषा कळत नाही. परवा विषय काय सुंदर दिला. काय म्हणते आपली साठी गर्भवती. तुझी माझी प्रीत मोहना हो रोजी गणन दिली साहेब. तुझी माझी प्रीत मोहना जगाच्या निराली. तुझ्या विना या देहाचा कोणी नाही वाली. कृष्णाला बोलते राधा हे काय मला म्हणतात. तुझी लुटली तुला काय काय, तुझी बोंब उठली आणि तुला लुटली. किमान प्रेमाच्या गवळीची तरी प्रेमात कटिंग द्या. नाहीतर असे लय आले शाहीर माझ्याकडे जे आता माझ्याशी पाणी मागत नाही, भारी घेत नाही. मी तुम्हाला प्रेमाची भाषा वापरली, माझ्या चुका काढतात आणि स्वतः चुकले नंतर मला वाटतं तुम्ही कृष्णाला मोठे केलं. कृष्णाला म्हणलं मला शंकराला तुम्ही मोठे केलं. म्हटलं ठीक आहे बाबा, केलं असेल कृष्णाला मोठं केलं असेल. राधा म्हटली ना तर तुम्ही प्रेमाने घ्यायला पाहिजे, प्रेमात उत्तर द्यायला पाहिजे. तुला लुटली तुझी फुटली आणि काय फुटली. आज शाहीर आज तुम्हाला चांगला विषय देतो. कारण का वाकड्या मेळीला आमच्याकडे वाकडा नेम काढला जातो. त्याशिवाय मेळ घुसत नाही नियमात, त्या खड्ड्यात घुसत नाही. मग आज तुम्हाला विषय कसा म्हणजे विषय मी सांगितलं मगाशी
तुम्हाला वाईट बोलणार नाही, तुम्हाला आरोग्य करणार नाही, माझ्या देवदूतांची विटंबना करणार नाही, तुमची मान खाली जाईल असं वक्तव्य करणार नाही. पण भाषा माझी मराठी आहे, ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे. काय सांगू माझ्या मराठीची कौतुके, अमृतातही पैजा जिंकले. भाषेचा फक्त खेळ आहे, राग मानायचा नाही. विषय कसा सांगतो, विषय कसा सांगतो, राधा कृष्णाच्या पेक्षा वयाने फार मोठी. मित्रांनो, कृष्णाला तिने अंगा खांद्यावर खेळवलेला आहे, एवढी राधा मोठी होती. कृष्णाला तिने अंगा खांद्यावर खेळवलेला आहे, एवढी राधा मोठी होती. तिच्या एका वेळेला आईकडे सुद्धा राहायचं नाही, पण राधेकडे कृष्ण राहायचं. कुठल्या गवळणीकडे राहायचं नाही, पण राधेच्या अंगावर खांद्यावर खेळायचं. आणि तेव्हापासून कृष्ण मोठा झालेला आहे. आणि याचा पुरावा आहे शास्त्रात. मी काय फार मोठं वेगळं बोलत नाही. हरिविषय काढा, कुठलाही ग्रंथ काढा, त्याच्या प्रत्येक ग्रंथाच्या पानावर तुम्हाला ही गोष्ट मिळेल की राधा कृष्णापेक्षा फार मोठी होती, 8-10 वर्षांनी मोठी होती. निश्चित. आणि शाहिरांना मी परवाही विचारलंय, आजही विचारतो. गणामधला प्रश्न आहे त्यांचा, त्यांना मी विचारलेला आहे की पौत आपण आपल्या ग्राम देवतेला आपण घरी सुद्धा घालतो, असं मध्ये एक जबरा वाटतो मला. ऐका, तर मी त्यांना विचारलेलं आहे परवा की म्हटलं पौत हा प्रश्न तुम्हाला नव्हता, तरी सुद्धा जेव्हा जेव्हा ते भेटतील मला पौत वरून त्यांना मी बरोबर काय करायचं आहे ते करतो. पण तुम्हाला मी विचारलंय परवा की पौत पहिलं कोणी कुणाला घातलं, हा तुम्हाला प्रश्न त्यांनी मला शची आणि इंद्र हे उत्तर दिलं. त्याला मी त्याच दिवशी सांगितलं हे चुकीचं उत्तर आहे. आज बुवा 2 दिवसात 3 दिवसात अभ्यास करून आले असतील, आजही त्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्हाला जबरदस्ती नाही, जबरदस्ती नाही, आवर्जून सांगतो. हा पौत या प्रश्नाचं तुम्ही उत्तर द्यायचं. आणि त्याला दुसरा प्रश्न विचारला, गवळणी मधला प्रश्न आहे की कृष्णाच्या 16,108 बायका असून सुद्धा तो ब्रह्मचारी, बालब्रह्मचारी असं म्हटलं गेलेलं आहे. त्या 16,108 बायकांची नावं सांगा असं मी त्यांना विचारलं. त्यांनी मला मुख्य त्याच्या 8 बायकांची नावं सांगितली शाहिरांनी मला. ती काय आता युट्यूबला लगेच तुम्ही आता सर्च मारा, इथं रेंज नाही म्हणून सोडा, पण तुम्हाला असं रेंज मध्ये घेईन बिना रेंज काही सांगायचं नाही. मग नसेल तर नाही म्हणा, सरळ चालेल. अजिबात त्याच्याबद्दल काही कमीपणा किंवा वाईटपणा असं काय करणार, कमीपणा नाही. 108 बायकांची 16,108 बायकांची किमान मला अपेक्षित आहे तेवढी तरी सांगा तुम्ही, एवढी माझी तुम्हाला विनंती आहे. जमत नसेल तर नाही सांगायचं सर. तुम्हाला म्हणायला सांगतोय, शकण्या निर्माण मी 500 केलं कार्यक्रम, मी 1000 केले असते, मी मोजले पण नाही. वयाच्या 7व्या वर्षापासून कार्यक्रम करतोय, मोजले नाही. शकण्या निर्माण आणि मी कुत्र्यासारखे येऊ लाल. तर आज विषय असतोय कुत्र्याचा, तुम्ही कुत्री गायची. विशेष आधार तुम्ही म्हणताना मास्तर बोल नको, हे गुरुजी सर आहेत सर. आता गुरुजी कादबाई झाले, गुरुजी आता पण बोलत नाही. आमच्या वयापर्यंत आम्ही गुरुजी 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 गुरुजी. आता सर 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 माझं सर आहे ना. आपण नागरिक आता आपल्या माझी सर शेतकरी लोक आहेत. माझं सर माझं सर गुरुजी नाही. आता गुरुजी तुम्ही गुरुजी असता तर तुम्ही गुरुजी करीत नाही, सचिन बुवा म्हणतात मला. ऐका काय राजू भैया भवांसाठी वा वा वा. राजू भैया असं आधीमध्ये येत जा, मला लय बरं वाटतो. आधीमध्ये येत जा असं बरं वाटतं मला. 200 रुपये ना. बघा विषय कसा करतो बघा, भाषेचा खेळ आहे. फक्त मला वाईट बोलायचं नाही. काय राधा म्हणते यशोदे माईला, यशोदे माई हा तुझा काना किती काळा आहे ग, किती भोळा आहे ग, किती खट्याळ आहे ग. राहता राहीत नाही त्याला, कुणाच्या गवळणीशी कुणाकडेच जाईत नाही, फक्त माझ्याकडे एकटीकडेच येतोय. मी गप्प बसतोय. मग पण किती हालतोय नागासारखा सापासारखा. लहान पोर आहे ना. आता तुम्ही आम्ही सगळे पोरं बाळवले, आहे ना. लहान पोर अंगावर खेळताना किती हलतंय, किती डुलतंय, तुम्हाला सगळ्यांना माहिती. एवढाच विषय आहे. मग ती राधा म्हणते बघ ना यशोदे माय, बघ ना किती हलतोय, कसा हलतोय, बघ ना कसा हलतोय, बघ ना कसा हलतोय. एवढाच विषय आहे. आणि कसा लिहिलाय पुराणो, जर शंका असेल तर येऊन बघा कसा लिहिलाय तो. तर तुम्ही म्हणाल काहीतरी वेगळा सचिन बुवा बोलतो, ऐका म्हणतोय आज समाजा. अरे खरोखर आगच झाला बघा. आज समाजा झालाय पगार. आंबाई गावात पोस्ट ऑफिस आहे ना, कुडाळ पोस्ट मास्तर, कुडाळ दाखवा लगे. आपला पगार कालच झालाय ना. मला भाव आला अकाउंटला, तुम्हाला आला काय? पोस्टमन तुमचे
बसवून गेला ना उद्या येतील ना उद्या सुट्टी तुम्हाला एक मला समजलं मुद्दामून सांगतो कारण माझ्या कार्यक्षेत्रात मित्रांनो मी तुमच्याकडूनच गेलेलो आहे मला काय फार शिंगा फुटली नाही मी माझं पाय जमिनीवर झालं म्हणून तुम्हाला मला समजलं ऐका हा नंद लाला हा काय वा 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 दोन कोपऱ्यांनी दोघांनी धरले ना दोघांची नावं घेतली पुढे पोचपाल हे दाखवते करा मी पण तुमच्याकडनं आलोय हा काळजी करू नका आता व्हायच्या दोन चार वर्ष झाली परीक्षा पास होऊन गेलोय हा तुम्ही पण या पाठीमाग नाही तर तुम्हाला आपल्या गावात राहायचं असेल तर बरं आहे आपल्याला तिकडे जगत चांगला आहे ऐका हा नंद लाला दिसाया काळा राधा म्हणते अगं यशोदे माय अगं बघ ना ग माय अगं बघ ना हा किती हालतोय कसा हालतोय ग माय कसा हालतोय बघ ना ग कसा हालतोय बघ ना कसा हालतोय बघा एवढाच विषय आहे कसा घेतलाय हा नंद लाला दिसाया काळा अरे यांना प्रेमाची भाषा कळत नाही मग आता कसं बोलतो ते ऐका मराठी भाषा आहे मला बुवांना बोलायचं नाही मला शिव्या घालायच्या नाही मला वाईट वागू बोलायचं नाही मी देवाला बोलणार नाही मी बुवाला पण बोलणार नाही कसं आहे काय कारण मला माहिती आहे मी किती बोललो तरी शाहीर फार सज्जन आहे फार संयमी चारित्र्यवान शाहीर शक्तिपुरातला ज्याला म्हटलं गेलेलं आहे ते आमचे ज्ञानदीप बुवा भोईकर आहेत मी त्यांना 2-4 काठपाडीत वाजवल्या तरी ते मला हुक्की चूक करणार नाही एवढा सज्जन माणूस आहे त्याच्यामुळे मला त्यांना वाईट बोलायचं नाही हा नंद लाला दिसाया काळा अंगाला याच्या लय भारी चाळा मग घेतली उचलून काढली गचलून घेतली उचलून काढली गचलून याच्या हातात दिली साय दुधावरची याच्या हातात दिली माझ्याशिवाय हा राहित नाही कोणाशी जाईत नाही ना आईशी जाईत ना बाबांशी जाईत ना कुठल्या गवळ्यांशी जाईत ती म्हणते माझ्याशिवाय हा राहित नाही बघ ना हलतोय कसा हा माय बघ ना माय यशोदे माय बघ ना ग बघ ना ग सारखा बघ ना ग हलतोय बघ ना ग हलतोय कसा हा माय बघ ना यशोदे माय बघ ना ग हलतोय कसा हा माय हलतोय कसा यशोदे माय बघ ना कसा हलतोय किती नागासारखा डोलतोय बघ एवढंसं लहान आहे एवढंसं बाळ आहे छोटस
असा आलतोय बघा विषय कसा घेतो मोरगा तुझा बाई बाई भोळा पण कुणी घेण्याला त्याला तू करील काय सांग त्याला तू करील काय माझ्याशिवाय राहतच नाही माझ्याशिवाय हा राहत नाही बघता हंतोय कसा हवाय माझ्याशिवाय राहतच नाही बघता हंतोय कसा हवाय माझ्याशिवाय राहतच नाही बघता हंतोय कसा हवाय माझ्याशिवाय राहतच नाही बघता हंतोय कसा हवाय तुमच्या आमच्या लहानपणी माती आम्ही पण खाल्लेली लहानपणी माती आम्ही खाल्लेली आहे हा इथं बसलेले बरेचसे जण असतील आताची नवीन पिढी सोडा आताची नवीन पिढी डायरेक्ट मोबाईल खाते आता माती खाणार नाही ते आता डायरेक्ट मोबाईल खाते आम्ही माती खाल्लेली आहे पण म्हणून ती राधा म्हणते पाहिलं तुझं हे कोची रवानं पाहिलं तुझं हे कोचे रवानं पाहिलं तुझं हे कोचे रवानं बाहेर जाईल खायाला खाणं बाहेर जाईल खायाला खाणं बाहेर जाईल खायाला खाणं राहुल लक्ष जरा ठेव लक्ष राहुल लक्ष जरा ठेव लक्ष कारण त्याला फुटलं ना आता पाय राहुल लक्ष आता ठेव लक्ष राहुल लक्ष जरा ठेव लक्ष त्याला फुटलं ना आता पाय माझ्याशिवाय राहिल नाही माझ्याशिवाय राहतच नाही बघणार हलतोय कसा हमाय 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 शेवटचा अंतरा त्याच्या अगोदर गोकुळीचा राणा सरी तो नंद होता पण या जगाचा पालनहार त्या कंसाच्या दरबारी बंद होता पण तरी गोकुळी गोकुळी आनंदी आनंद होता कारण त्या देवकीच्या पोटी अहो तो मुकुंद होता मथुरेत सगळा मोहित चालला होता मथुरेमध्ये सगळा मस्तडा होता पण गोकुळामध्ये आनंद होता कारण देवकीच्या पोटी कृष्णाने जन्म घेतला होता आणि त्या कृष्णाला घडवण्याचं काम राधेने केलं आहे म्हणून म्हणतो गौरव राधा खेळून झिम्मा रोज रोज कानाचा घेते एक चुम्मा म्हणून आणि मोठी होती ती पुराणात उल्लेख आहे गौरव राधा खेळून झुम्मा रोज रोज कानाचा घेते एक चुम्मा
राहिलं नाही माझ्याशिवाय राहिलं नाही बघणार हलतोय बघणार हलतोय बघणार हलतोय कसा हा माय माझ्याशिवाय राहिलं नाही बघणार हलतोय कसा हा माय माझ्याशिवाय राहिलं नाही बघणार हलतोय कसा हा माय माझ्याशिवाय राहिलं नाही माझ्याशिवाय राहत नाही राणा म्हणते बघ ना ग विषय माई बघ ना ग हलतोय हलतोय कसा हा माय सचिन भाऊ म्हणतात मला तुम्हाला प्रेमाची जर भाषा कळत नसेल तर घ्या घालून नजरे घालून गवळण एकदा घ्या घालून नजरे घालून बघून घ्या बुवा कशी लिहिली परंतु तुम्हाला शंका असेल तर बघून घ्या नाही तुम्हाला वाटत असेल माझ्याशिवाय राहतच नाही बघनाक हलतोय कसा हा माय हा एवढाच आहे विषय एवढाच विषय आता त्यांना प्रेमाची भाषा नाही कळली म्हणून बक्षीस होत्या आणि ते नाव पण घेतो ते राहिलेच सुधीर शेठ हा चालेल 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 एक बक्षीस होते ऐकाय सुधीर शेठ राणी सुधीर दादा झाडवाल्यांसाठी 100 रुपयांचं पारितोषिक दादू कदम सावळ्यारे काढ द्या म्हणतात देतो कार्ड देतो हा कार्ड देतो आणि मित्रांनो एक नाव खरोखर अजय तुला खरोखर मानाचा मुलगा तो नवीन बसलास माझ्या कार्यक्रमामध्ये पहिल्यांदा बसलास सुंदर वाजवतोस तुझं नाव राहून गेलं चुकून म्हणून मी त्याला पुन्हा एकदा आठवण केली या कोणी असू द्या कुठला आणलं असतं काय माहिती नाही खरोखर सुंदर गावाला अरे वा चालेल चालेल खरोखर तुलाही मानाचा मुलगा सगळ्यांना आणि म्हणून मी मला मुद्दा पण आज त्रास नाही दिला उशीर पण झाला होता आणि 27 तारखेला अनायसे त्यांचा माझ्याकडे आणि माझा त्यांच्याकडे लेखी विषय आहे मी त्यांचा विश्लेषण करण्याचा प्रयत्न केलेला आहे नाही म्हटलं ठीक आहे असू द्या काय म्हटले तरी पण मी लेखी विषय माझा त्यांच्यापर्यंत पोहोचलेला आहे असं मध्ये कधी येत जात तरी म्हटलं मुंबईत कुठं राहिलं नाही वन अनिल सकपाळ दादा तरी म्हटलं सकपाळ साहेब आहेत कुठं राहिलं कुठं हा म्हटलं पोस्ट मास्तर इकडे आलाय हा ओके सर्वांनी विकाजी बुवा भोर मित्रांनो खरोबर फार मोठी व्यक्ती या ठिकाणी उपस्थित आहे हा फार साधा माणूस आहे एकदम फाटका माणूस आहे पण त्याची जी बुद्धिमत्ता आहे लेखणी आहे ना फार सुंदर आहे मित्रांनो सर्वांनी विकाजी बुवा भोर यांच्या माध्यमातून फार त्यांचं बरेचसे शिष्य मंडळी आहेत त्यांची आणि त्यांचं नमन जे आहे मित्रांनो नमन क्षेत्रातला फार मोठा अभ्यासक माणूस आहे फार साधा माणूस आहे तुम्ही ओळखू पण शकणार नाही की हेच विकाजी बुवा म्हणतील मास्तर म्हणतात त्यांना मास्तर ही डिग्री साधी नाही मास्टर आहेत ते त्या कलाक्षेत्रातले मास्टर आहेत त्यांना मास्तर म्हटलं जातं आणि फार मोठी व्यक्ती या ठिकाणी उपस्थित आहे मित्रांनो पण साधा माणूस आहे तुम्ही म्हणू पण शकणार नाही की हे विकाजी बुवा आहेत म्हणून पण एवढा साधा माणूस साधा सरळ माणूस आहे पण फार व्यक्तिमत्व फार मोठं आहे बुद्धिमत्ता फार चांगली आहे क्लबच्या माध्यमातून आणि सामान्य आमचे बंधू आमचे मित्र मंगेश दादा यादव दादाच्या माध्यमातून हे बक्षीस आलेलं आहे किती आलं ते सांगत नाही त्याचप्रमाणे सन्माननीय पोस्ट मास्तर कुठे आहेत पोस्ट मास्तर सकाळला तुम्हाला मानाचा मुद्दा हा तुम्ही जर बक्षीस दिलं नसतं तर आमचं दादा आता एसटी आहे तिथं माहिती आहे ना तुम्हाला मी सांगितलं का सकाळी तुमच्याकडे म्युझिक करायची नाही हा माझ्याकडे एसटी कोण आहेत अजय कदम आहेत ना एसटी कोण आहे हा मग सचिन कदम माझे बंधू आहेत हा लक्षात घाबरू नका तुम्ही पाहिजे करू
मी सांगितलं मला 500 रुपये आहेत काय जाऊ नका म्हणजे ऐका शेवटचं गाणं माझ्या पहिल्या फेरीतलं शेवटचं गाणं यानाच नव्हे कोकणातल्या पौतवाल्यांना आणि सौतवाल्यांना मी सगळ्यांना विषय माझ्याकडे आहे एकच विषय दिला कारण मी बाप एक सांगण्याची आमची प्रथा आहे आणि प्रश्न पण आम्ही एकच विचारतो एकच विषय दिलेला आहे 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले निसर्ग नियम बदलायला लावणारा माझा विषय स्त्री आणि पुरुषाला संग झाल्याशिवाय बाळ जन्माला येत नाही मी मुलांना विचारलंय 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले त्या बाळाचं नाव काय आणि त्याचं गाव काय नाही पण काय म्हटले बुवा नाही तुम्हाला आज पण जमणार नाही गॅरंटेड सांगतो आजही जमणार नाही फक्त ग्रंथाचं नाव सांगा चला खानदानी शायर आहे मोठ्या मनानं आज तुमचा रंगमंचावर सत्कार करेल तुम्हाला वेळ मिळाला रंगमंच खोट बोलायचं खोट चालायचं पण नाही कोणा विचारलाय आणि तोच विषय माझ्या पदामध्ये या ठिकाणी लिहिण्याचा प्रयत्न केलाय विषय काय बोला विचारलाय कंचन पेपर 1 नोट खाली वरती का जो 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 शेवटचं गाणं घ्यायच्या अगोदर कोणाचं नाव घ्यायचं राहून गेलं असेल माझे इष्टमित्र मंडळी बरीचसे आहेत सगळे दिसतात कोणाचं नाव राहून गेलं असेल माफ करा दुसऱ्या बाजूत घेईन निश्चितपणे पुढे राग म्हणून घेऊ नका प्लीज पुन्हा एकदा विनंती करतोय म्हणायचं काय बरं शाहीर तुम्ही ज्ञानिवंत बसू नका मुळीच शांत वाचा पहिला जाऊन ग्रंथ आणि तो मनी गोदवा शाहीर तुम्ही ज्ञानिवंत बसू नका मुळीच शांत वाचा पहिला जाऊन ग्रंथ अहो मनी गोलवा हो नाव तुमचं आहे मोठ मग नका बोलू चुकून खोट तुमची आमची ही दुसरी भेट 27 ला पहिली तुमची आमची ही दुसरी भेट खरं काय मांडोलवा आणि डोकं चालवा असं का चालवा नाही तर बाबांना बोलवा असं का चालवा नाही तर बाबांना बोलवा म्हणजे गुरुवाऱ्यांना बोलवायला पाहिजे सचिन बोलचा प्रश्न आहे तो परवा सुद्धा नाही तुम्हाला आणि आधी मला प्रश्न विचारायचे आणि शंकर त्याची उत्तर द्यायची असा नियम आहे या तुरवाल्यांना प्रश्न विचारायचा अधिकारच नाही विचारायचा अधिकार नाही आदिमाई प्रश्न विचारायचे आणि शंकरांना त्याची उत्तर द्यायची असा नियम आहे असं काय शास्त्रामध्ये होतं यांना विचारायचा प्रश्न विचारायचा उल्लेख नाही म्हणून मी 4-5 विचारतो काही देतील बरोबर डोकं चालवा अहो डोकं चालवा ओ शाहीर डोकं चालवा शाहीर तुम्ही ज्ञानिवंत नका बसू मुळीच शांत वाचा पहिला जाऊन मुली गोदवा हो नाव तुमचं आहे नका बोलू चुकून खोट तुमची आमची दुसरी भेट मांडोलवा डोकं चालवा डोकं चालवा हो शाहीर डोकं चालवा Oh,
दोन स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले. त्या बाळाचं नाव काय आणि त्याचं नाव काय? दोन स्त्रियांच्या संयोगी जन्माले बाळ, वापर नसूनही त्याचा एका प्रतिपाळ. हो वापर नसूनही त्याचा एका प्रतिपाळ. वापर नसूनही त्याचा एका प्रतिपाळ. विचारतो त्याचे नाव कोणते ते निर्गुण गाव. विचारतो त्याचे नाव कोणते ते निर्गुण गाव. असेल तुम्हाला ठाव तो नवा. हो नाव तुमचा आहे मोठं, नका बोलू चुकून खोटं. तुमची आमची दुसरी भेट मांडवा. डोक्याचा दवा जमासू, डोक्याचा दवा, डोक्याचा दवा हो जाहीर, डोक्याचा दवा. डोक्याचा दवा हो जाहीर, डोक्याचा दवा. तुम्ही शाहीर ज्ञानीवंत, बसू नका मुळीच शांत. तुम्ही शाहीर ज्ञानीवंत, बसू नका तुम्हीच शांत. वाचा पहिला जाऊन नंतर मग गोदवा. हो नाव तुमचं आहे मोठं, नका बोलू चुकून खोटं. तुमची आमची दुसरी भेट मांडवा. डोकं चालवा, डोकं चालवा. आणि म्हणून या ठिकाणी श्रीराधा महादेव दादांच्या माध्यमातून सुद्धा बक्षीस आलेलं आहे. या ठिकाणी माझी शाखा आहे सुशेष नंबर 2 दादाही या कार्यक्रमाला उपस्थित आहे. शरीराला अशी तयारी करायला लागला आपल्याला 100%. हा फार म्हणजे काळ फार सोपवलेला आहे आणि फार काळ कठीण आहे. अशी तयारी करायला लागेल आपल्याला निश्चितपणे. तुम्हालाही मानाचा मुजरा करतो, वरही मानाचा मुजरा करतो. पहिली फेरी संपवतो, ये तो सिर्फ झाकी है, अभी बाकी है मेरे दोस्तों. तुम्हाला शुभेच्छा. पहिली फेरी संपवतो. जय जय महाराष्ट्र.